नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल करियर वॉरियर कट्टावरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 22 आणि 23 सप्टेंबर 2021चे जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न होत असतील तेवढे सगळे मी तुमच्यासाठी घेऊन आले। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक अँड शेअर करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि वळूया पहिल्या प्रश्नाकडे। मग पहिला प्रश्न आहे, कोणत्या कार्यक्रमांतर्गत आपला भारत देश हा ऑक्टोबर महिन्यापासून लस निर्यात करणार आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, लस मैत्री या कार्यक्रमांतर्गत। तर मित्रांनो, लस मैत्री या कार्यक्रमांतर्गत आपला भारत देश हा ऑक्टोबर महिन्यापासून लस निर्यात करणार आहे। मग ही घोषणा कोणी केली आहे? तर ही घोषणा मनसुख मांडविया यांनी केली आहे। आणि ते कोण आहे? तर ते केंद्रीय आरोग्य मंत्री आहे मित्रांनो। आणि त्यांनी ही घोषणा केली आहे। काय घोषणा केली आहे? लस निर्यात करण्याची त्यांनी घोषणा केली आहे। कोणत्या कार्यक्रमांतर्गत? तर लस मैत्री या कार्यक्रमांतर्गत। मग त्यांनी काय म्हटले आहे? तर लस निर्यात केली जात असली तरी स्वतःच्या देशातील नागरिकांचे लसीकरण करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले। मग वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न दुसरा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो। गिनीज बुक रेकॉर्ड 2021 मध्ये कोणत्या चित्रकाराची नोंद झाली? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, सुनील दाभाडे यांची। तर गिनीज बुक रेकॉर्ड 2021 मध्ये सुनील दाभाडे या चित्रकाराची नोंद झाली। मग मित्रांनो, हे चित्रकार कुठले आहे? तर ते खान्देश येथील आहे, म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ते आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील ते आहे। आणि ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी। आणि त्यांचं नाव हे गिनीज बुक रेकॉर्डमध्ये दर्ज केलं आहे। आणि मग गिनीज बुक रेकॉर्डतर्फे त्यांना प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक मिळालेलं आहे। मग मित्रांनो, ते कोणत्या विद्यालयाचे कला शिक्षक आहे? म्हणजे ते मानसेवा विद्यालय जळगावचे ते कला शिक्षक आहे। मानसेवा विद्यालय आहे जळगावचे, तेथील ते कला शिक्षक आहे। आणि त्यांनी याआधीही ज्वारीच्या भाकरीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र साकारले होते। आणि त्यांची ही नोंद OMG नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती त्यांच्या या कलाकारीची। कोणत्या? तर त्यांनी भाकरीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र साकारले होते आणि त्याची सुद्धा नोंद OMG नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती। हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। आणि मित्रांनो, मग आता त्यांचं नाव गिनीज बुक रेकॉर्ड 2021 मध्ये दर्ज केलं गेलं। मग ही स्पर्धा कशी झाली होती? तर ही स्पर्धा 112 देशांतील नामवंत कलाकारांना फेसबुकच्या माध्यमातून एकत्रित करून 1149 चित्रे साकारली होती। आणि ही चित्रे तासभरात फेसबुकवर अपलोड करायची होती। आणि ते त्यांनी केलं होतं आणि ते त्यांनी अव्वल स्थान मिळवलं आणि गिनीज बुक रेकॉर्ड 2021 मध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलं। मग मित्रांनो, गिनीज बुक रेकॉर्ड काय असतं? इम्पॉर्टंट आहे, एका वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, पाठच करून घ्या तुम्ही। गिनीज बुक रेकॉर्ड काय असतं मित्रांनो? तर दरवर्षी प्रकाशित होणारे हे एक संदर्भ पुस्तक असतं आणि जगात मोठी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचे नाव यात दर्ज केले जाते। म्हणजे जगामध्ये विश्व विक्रम करणाऱ्या व्यक्तीचे नाव या बुकमध्ये रेकॉर्ड केले जाते। कोणतं बुक आहे ते? गिनीज बुक रेकॉर्ड, हा त्याचा लोगो। आणि संपादक कोण आहे मग या पुस्तकाची? तर क्रेग ग्लेंडे। आणि प्रकाशक कोण आहे? तर जिम पॅटिसन ग्रुप। आणि स्थापना केव्हा झाली होती या बुकची? तर 1955 मध्ये। प्रश्न तिसरा, अलीकडेच 18 सप्टेंबर रोजी मनोरमा महापात्रा यांचे निधन झाले, तर त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी, पद्मश्री पुरस्काराने। तर मित्रांनो, अलीकडेच 18 सप्टेंबर रोजी मनोरमा महापात्रा यांचे निधन झाले, तर त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं आहे। मग त्या कोण होत्या? तर आपण आता त्यांच्याबद्दल इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ। आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने 2009 या साली सन्मानित केलं होतं। आणि त्या कोण होत्या? तर त्या साहित्यिक होत्या मित्रांनो। तसंच 1984 मध्ये त्यांना ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित केलं होतं। आणि त्यांनी लघुकथा, कादंबऱ्या या तिन्ही प्रकारातील 40 पुस्तके त्यांनी लिहिली होती। तसेच त्यांच्या वडिलांनंतर त्यांनी समाज या उडिया दैनिकाचे ते प्रमुख संपादक होते। म्हणजे अगोदर त्यांचे वडील होते समाज या उडिया दैनिकाचे प्रमुख संपादक
आणि त्यांचे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्या या समाज दैनिकाचे प्रमुख संपादक झाल्या. आणि हे जे दैनिक आहे मित्रांनो, हे उडिया या भाषेमध्ये आहे. उडिया काय आहे तर एक भाषा आहे आणि त्या भाषामध्ये समाज नावाचे हे दैनिक आहे. त्या दैनिकाचे ते प्रमुख संपादक होत्या त्या. आणि रशियन कवितांचा त्यांनी उडिया अनुवाद केला होता आणि त्यासाठी त्यांना सोव्हिएत लँड पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता. कशामध्ये अनुवाद केला होता त्यांनी, तर त्यांनी उडिया या भाषेमध्ये रशियन कवितांचा अनुवाद केला होता. आणि मित्रांनो, मग त्यांनी 1967 पासून 5 बालपुस्तके लिहिली आहे. तसेच 1991 मध्ये त्यांनी अर्धनारीश्वर काव्यसंग्रह लिहिला होता. आणि 2005 मध्ये स्मृतिचंदन आणि सबू निरबदर्शक कविता संग्रहसुद्धा त्यांचा प्रकाशित झाला होता. केव्हा? 2005 मध्ये. प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या मत्स्य जातीला सिक्कीम सरकारने सिक्कीम राज्याचा राजमत्स्य म्हणून घोषित केले? काय? राज्यमत्स्य म्हणून घोषित केले. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी, कॉपर महासीर. तर मित्रांनो, कॉपर महासीर या मत्स्य जातीला सिक्कीम सरकारने सिक्कीम राज्याचा राज्यमत्स्य म्हणून घोषित केले. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि त्याचं शास्त्रीय नाव काय आहे मग? तर निओलिस्कोकिलस हेक्झॅगोनॉलिपिस असं त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव आहे मित्रांनो ते. कशाचं? त्या राज्यमत्स्याचं. आणि मग आता ते कोणत्या सरकारने घोषित केलं आहे त्याला राज्यमत्स्य म्हणून? तर सिक्कीम सरकारने. मग आपण सिक्कीम राज्याबद्दल स्ट्रॅटेजी बघून घेऊ. मग सिक्कीम राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 16 मे 1975 मध्ये. आणि राजधानी काय आहे सिक्कीम राज्याची? तर गंगटोक. मुख्यमंत्री कोण आहे? तर प्रेम सिंग तमांग. आणि राज्यपाल कोण आहेत? तर गंगा प्रसाद. आणि सिक्कीम राज्याचं उच्च न्यायालयाचं नाव काय आहे? तर सिक्कीमच. आणि मग सिक्कीम राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे मित्रांनो? तर मीनाक्षी मदन राय या सिक्कीम राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहे. मग सिक्कीम राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहे? तर 3. आणि लोकसभा सीट किती आहे सिक्कीम राज्याच्या? तर 1. राज्यसभा सीट किती आहे? तर 1च. आणि विधानसभा सीट किती आहे? तर 32. या सीट इम्पॉर्टंट असतात मित्रांनो, ह्या लक्षात ठेवायच्या, पाठच करून टाकायच्या. मग सिक्कीम राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत? तर रंगीत 3 धरण, रंगपो धरण, रोंगली धरण, टिस्टा 3 धरण, टिस्टा 4 धरण आणि टिस्टा 5 धरण. मग लोकनृत्य कोणकोणती आहे सिक्कीम राज्याची? तर छू फार नृत्य, सिकमारी, सिंघई चान या स्नो, लायन डान्स या छान, डेनजोंगने नहा, ताशी आंगडू नृत्य, खुकरी नाच, चुटके नाच आणि मारुनी नाच इत्यादी सिक्कीम राज्याचे लोकनृत्य आहे. मग सिक्कीम राज्यामध्ये एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे ते कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 4. कोणत्या राज्याच्या प्रसिद्ध सिरारा खोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना GI टॅग प्राप्त झाला? काय मित्रांनो? ते तमेंगलोंग संत्रा. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी, मणिपूर. तर मित्रांनो, मणिपूर राज्याच्या प्रसिद्ध सिरारा खोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना GI टॅग प्राप्त झाला आहे. मग आता GI टॅग काय असतो मित्रांनो? तर आपण ते बघू. GI टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला आणि मराठीमध्ये म्हणतात भौगोलिक निर्देशांक. मग हे काय असतं तर हे अशा उत्पादनावर वापरले जाणारे चिन्ह आहे. म्हणजे ते एक चिन्ह आहे. हे अशा उत्पादनावर वापरले जाणारे चिन्ह आहे ज्यांचे विशिष्ट भौगोलिक गुण आहेत आणि त्या गुणांमुळेच ते प्रतिष्ठित आहे. आणि भारतात भौगोलिक संकेत नोंदणी ही 1999च्या भौगोलिक संकेत संरक्षण कायद्याद्वारे केली जाते. मग आता आपण उत्तरामध्ये काय पाहिलं? मणिपूर राज्याच्या. तर मग मणिपूर राज्याच्या प्रसिद्ध सिरारा खोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना GI टॅग प्राप्त झाला आहे मणिपूर राज्याचा. मग मणिपूर राज्याचा उल्लेख आला आहे तर मणिपूर राज्याबद्दल आपण स्ट्रॅटेजी बघून घेऊ. मग मणिपूर राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 21 जानेवारी 1971 मध्ये. राजधानी काय आहे मणिपूर राज्याची? तर इम्फाळ. मुख्यमंत्री कोण आहेत? तर N बिरेन सिंग. राज्यपाल कोण आहे मणिपूर राज्याचे? अश्वनी कुमार. आणि उच्च न्यायालय काय आहे मणिपूर राज्याचे? तर मणिपूर उच्च न्यायालय. आणि मग मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे मित्रांनो? तर
PV संजय कुमार. आणि जिल्हे किती आहे एकूण मणिपूर राज्यात तर 16. लोकसभा सीट किती आहे 2. राज्यसभा सीट किती आहे 1. आणि विधानसभा सीट किती आहे 60. धरणं कोणकोणती आहे मणिपूर राज्यामध्ये तर खोपंग धरण, खुगा धरण, सिंगडा धरण आणि थौबाल धरण इत्यादी 4 धरणं आहेत मणिपूर राज्याची. मग मणिपूर राज्याची कोणकोणती लोकनृत्य आहे तर पुंग चालम नृत्य, माई नृत्य, नुपार नृत्य, रासलीला नृत्य आणि खंबा थाबी नृत्य. तसेच मग मणिपूर राज्यामध्ये कोणकोणती राष्ट्रीय उद्याने आहेत तर केबुल लामजामो राष्ट्रीय उद्यान हे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे मणिपूर राज्यामध्ये. प्रश्न 5वा. कोणत्या अंतराळ संस्थेने इन्स्पिरेशन फॉर मोहिमेअंतर्गत पूर्णपणे सामान्य लोकांची चमू असलेले पहिले खासगी उड्डाण पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए स्पेस एक्स या संस्थेने. तर मित्रांनो, स्पेस एक्स या अंतराळ संस्थेने इन्स्पिरेशन फॉर मोहिमेअंतर्गत पूर्णपणे सामान्य लोकांची चमू असलेले एक पहिलेच खासगी उड्डाण पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले आहे. कोणी तर स्पेस एक्स या संस्थेने. आणि मग मित्रांनो, हे केव्हा केले तर 15 सप्टेंबर 2021 रोजी 4 सामान्य व्यक्तींसह. आपण काय पाहिलं प्रश्नामध्ये, पूर्णपणे सामान्य लोकांची चमू असलेले पहिले खासगी उड्डाण पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केलं. कोणी स्पेस एक्सने इन्स्पिरेशन फॉर या मोहिमेअंतर्गत. मग 15 सप्टेंबर रोजी ते जे सामान्य 4 व्यक्ती आहे त्या 4 व्यक्तींसह ते प्रक्षेपित केलं हे उड्डाण. कोणतं उड्डाण? पहिलेच खाजगी उड्डाण. आणि मग मित्रांनो, ही पहिलीच वेळ आहे की ज्यावेळी अंतराळयानाने सर्व हौशी अव्यावसायिक सामान्य लोकांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आहे. मग इथे पहा मित्रांनो, NASA ही जी आहे ही जी स्पेस एक्स आहे मित्रांनो, ही अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे. म्हणजे अमेरिकेची स्पेस एजन्सी नासा आहे ही. आणि नासाची ती प्रायव्हेट कंपनी आहे. म्हणजे अमेरिकेची प्रायव्हेट स्पेस एजन्सी आहे. आणि NASA ही जापानची स्पेस एजन्सी आहे. मग मित्रांनो, ही जापानची राष्ट्रीय स्पेस एजन्सी आहे. आणि जापानची JAXA जी आहे, JAXA सुपरसेडिंग एजन्सी आहे जापानची. कोणती? सुपरसेडिंग एजन्सी आहे जापानची. आणि NASA ही राष्ट्रीय एजन्सी आहे जापानची. आणि स्पेसएक्स ही नासाची प्रायव्हेट कंपनी आहे. म्हणजे अमेरिकेची जी स्पेस एजन्सी आहे नासा, त्याची प्रायव्हेट कंपनी. आणि इस्रो ही आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मग मित्रांनो, इथे उल्लेख आला स्पेस एक्सचा. मग आपण स्पेस एक्स बद्दल 2-4 इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ, कारण इम्पॉर्टंटच आहे. स्पेस एक्स म्हणजे स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन. स्पेस एक्सचा हा लोगो आहे. आणि स्पेस एक्सची स्थापना केव्हा झाली होती तर 6 मे 2002 संस्थापक CEO आणि CTO कोण आहे तर एलॉन मस्क. CEO म्हणजे काय? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. CTO म्हणजे काय तर चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. संस्थापक, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर कोण आहे तर एलॉन मस्क. आणि मुख्यालय कुठे आहे तर हॉथर्न येथे, कॅलिफोर्नियातील हॉथर्न येथे. आणि अध्यक्ष कोण आहे मग स्पेस एक्सचे? अध्यक्ष आणि CEO कोण आहे तर ग्वेन शॉर्टवेल. CEO म्हणजे काय तर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. प्रश्न 6वा. कोणत्या राज्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत सेरोटाइप सेकंड डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये, महाराष्ट्र या राज्यामध्ये आणि ओडिशा या 3 राज्यांमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत सेरोटाइप सेकंड डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळले आहे. मग सेरोटाइप सेकंड डेंग्यू काय आहे तर हा डासामुळे होणारा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. मग केंद्रीय आरोग्य कुटुंब मंत्रालयाने याबाबत सर्व राज्यांना इशारा दिला आहे. म्हणजे काय इशारा दिला आहे तर सावध होण्याचा इशारा दिला आहे या आजारापासून. कोणता आजार आहे तो? सेरोटाइप सेकंड डेंग्यू. मग केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहे मित्रांनो तर मनसुख मांडविया. आणि ही जी प्रकरणे आहे म्हणजे या आजाराची प्रकरणे सर्वात जास्त मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि तमिळनाडू आणि तेलंगणा इत्यादी राज्यांमध्ये जास्त आढळून आली आहे. मग आपण उत्तरामध्ये
कोणत्या 3 राज्यांचा उल्लेख आला? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा. बघा आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशाबद्दल आपण स्टॅटिक जी के बघून घेऊ मित्रांनो. मग पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेशबद्दल बघू आपण आधी. आंध्र प्रदेश राज्याची स्थापना केव्हा झाली होती मित्रांनो? तर आंध्र प्रदेश राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. राजधानी काय आहे आंध्र प्रदेशची? तर विशाखापट्टणम, अमरावती आणि कुर्नूल. आंध्र प्रदेश असं एकमेव राज्य आहे मित्रांनो की त्या राज्याला 3 राजधानी आहे आणि त्या कोणत्या आहेत? तर विशाखापट्टणम, अमरावती आणि कुर्नूल. मुख्यमंत्री कोण आहे मग आंध्र प्रदेश राज्याचे? तर वाय.एस. जगनमोहन रेड्डी. राज्यपाल कोण आहे? तर विश्वभूषण हरिचंदन. आणि उच्च न्यायालय काय आहे? तर आंध्र प्रदेश. मग आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर अरूप कुमार गोस्वामी. आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 13. आणि लोकसभा सीट किती आहे? तर 25. राज्यसभा सीट किती आहे? तर 11. आणि विधानसभा सीट किती आहे? तर 175. आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहे मित्रांनो? तर श्रीशैलम धरण, नागार्जुन सागर धरण आणि पोलावरम धरण इत्यादी आंध्र प्रदेश राज्याची धरणं आहेत. मग आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोणकोणती लोकनृत्य आहे मित्रांनो? तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट कॅप्चर करून घ्या. मग आता आपण महाराष्ट्र राज्याबद्दल स्टॅटिक जी के बघून घेऊ. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? तर 1 मे 1960 मध्ये. मग महाराष्ट्र राज्याची राजधानी काय आहे? तर मुंबई. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर उद्धव ठाकरे आणि ते शिवसेना पार्टीचे आहे. राज्यपाल कोण आहेत? तर भगतसिंग कोश्यारी. उच्च न्यायालय काय आहे महाराष्ट्र राज्याचं? तर मुंबई. आणि मग मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे मित्रांनो? तर दीपांकर दत्ता. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर 36. लोकसभा सीट किती आहे? तर 48. राज्यसभा सीट किती आहे? तर 19. आणि विधानसभा सीट किती आहेत? तर 288. आणि मग मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत? तर याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट कॅच करून घ्या. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणती लोकनृत्य आणि कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही कॅप्चर करून घ्या मित्रांनो. ओडिशा राज्यामध्ये मित्रांनो आता आपण ओडिशा राज्याबद्दल स्टॅटिक जी के बघून घेऊ. ओडिशा राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 1 एप्रिल 1936 मध्ये. राजधानी काय आहे? तर भुवनेश्वर. मुख्यमंत्री कोण आहेत? तर नवीन पटनायक, बिजू जनता दल पार्टीचे इथे. राज्यपाल कोण आहेत? तर गणेशी लाल. उच्च न्यायालय काय आहे ओडिशाचं? तर ओडिशा. आणि मग ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर एस मुरलीधर. जिल्हे किती आहे ओडिशा राज्यामध्ये? एकूण तर 30 जिल्हे आहे. आणि लोकसभा सीट किती आहे? तर 21. राज्यसभा सीट किती आहे? तर 10. आणि विधानसभा सीट किती आहे? तर 147. मग ओडिशा राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत? तर हिराकुंड धरण हे एकमेव धरण आहे ओडिशा राज्यामध्ये. आणि लोकनृत्य कोणकोणती आहे ओडिशा राज्यामध्ये? तर ओडिशी आणि सवारी हे 2 एकमेव लोकनृत्य आहेत. आणि ओडिशा राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहे? तर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, भितकर्णिका राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो जे काही मी तुम्हाला सगळ्या राज्यांबद्दल स्टॅटिक जी के सांगत आहे ते सगळं परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही ते लक्षात ठेवत जा. नाहीतर लक्षात राहत नसेल तर एका वहीमध्ये नोट डाऊन करून घेत चला. प्रश्न 7वा. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा करतात? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी 18 सप्टेंबर. तर मित्रांनो 18 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा करतात. मग हा दिवस केव्हा साजरा करतात? तर दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी हा दिवस साजरा केला जातो. मग आता रेड पांडा काय आहे मित्रांनो? तर तो एक सस्तन प्राणी आहे. रेड पांडा हा एक सस्तन प्राणी आहे. आणि या दिवशी रेड पांडा वन्य पशु प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जाते. कोणत्या दिवशी? 18 सप्टेंबर दिवशी. कारण त्या दिवशी कोणता दिवस पाळला जातो? तर आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा केला जातो. मग ते हिमालयाच्या पर्वतीय जंगलामध्ये आणि पूर्व आशियातील समीप भागात आढळतात. कोण? रेड पांडा हे सस्तन प्राणी. प्रश्न 8वा. कोणत्या कंपनीने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी प्रगती नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए LIC. तर मित्रांनो LIC या कंपनीने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी प्रगती नावाचे मोबाईल ॲप तयार केले. मग प्रगतीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर प्रगती म्हणजे काय? तर
परफॉर्मन्स रिव्ह्यू ॲप्लिकेशन ग्रोथ अँड ट्रेंड इंडिकेशन ॲप असा त्याचा अर्थ होतो. मग आता इथे उल्लेख आला LIC कंपनीचा. मग LIC कंपनीबद्दल आपण 2-4 इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. मित्रांनो, LIC कंपनी काय आपल्याला माहीतच आहे. हा त्याचा लोगो आहे. LIC म्हणजे काय? लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जीवन विमा महामंडळ. स्थापना केव्हा झाली होती LICची? तर 1 सप्टेंबर 1956 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे. आणि अध्यक्ष कोण आहेत? तर MR कुमार. आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहे? तर मुकेश गुप्ता म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर. प्रश्न 9. शीख यूथ ऑफ इंडिया पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर प्रभलिन सिंग. तर मित्रांनो, शीख यूथ ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर प्रभलिन सिंग. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बुक्स अँड ऑथर्स या कॅटेगरीमध्ये हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. प्रश्न 10. भारताच्या कोणत्या खेळाडूने प्रथमच एशियन स्नूकर टूर 2021 म्हणजे आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा जिंकली? योग्य आन्सर आहे ऑप्शन सी पंकज आडवाणी. हा पंकज आडवाणीचा खेळतानाचा फोटो. भारताच्या पंकज आडवाणी या खेळाडूने प्रथमच एशियन स्नूकर टूर 2021 आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. मग ही स्पर्धा कुठे झाली होती? तर चीन या देशामध्ये ही स्पर्धा झाली होती मित्रांनो. आणि मग या पंकज आडवाणीने चीनच्या जू रेत या खेळाडूला 6-1 पराभूत करत हे विजेतेपद पटकावले. आणि स्नूकरमधील हे भारताचे पहिलेच विजेतेपद ठरले आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. आणि तसेच पंकज आडवाणी स्पर्धा जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. म्हणजे स्पर्धामध्ये विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. आणि भारताने प्रथमच या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न 11. कोणता खेळाडू भारताचा 70वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए आर राजा रित्विक. तर आर राजा रित्विक हा खेळाडू भारताचा 70वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला. आणि त्याचं एज काय आहे? तर 17 वर्षाचा तो खेळाडू आहे. आणि त्याने ग्रँडमास्टर क्लबमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हंगेरीचा बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत 3रे आणि अंतिम विजेतेपद पटकावले. आणि हे विजेतेपद पटकावून तो भारताचा 70वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. कोण? तर आर राजा रित्विक. प्रश्न 12. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय कर्णबधिर लोक आठवडा दिवस पाळतात? योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपणाऱ्या आठवड्यात. तर मित्रांनो, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपणाऱ्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय कर्णबधिर लोक आठवडा दिवस पाळतात. मग आता यंदा हा दिवस कोणत्या कालावधीत पाळला गेलेला आहे? तर 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत. आणि मग आता थीम काय आहे? म्हणजे 2021ची थीम काय आहे? 2021ची संकल्पना काय आहे या दिवसाची? कोणत्या दिवसाची? तर आंतरराष्ट्रीय कर्णबधिर लोक आठवडा दिवस 2021ची थीम काय आहे? तर सेलिब्रेटिंग थ्रायव्हिंग डीप कम्युनिटीज. मराठीत काय म्हणतात? तर संपन्न कर्णबधिर समुदायांचा उत्कर्ष. आणि मित्रांनो, 26 सप्टेंबर रोजी जागतिक कर्णधार दिवस साजरा केला जातो. प्रश्न 13. कोणत्या राज्याला 3ऱ्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक म्हणजे SFSI यादीत मोठ्या राज्यांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला? योग्य आन्सर आहे ऑप्शन बी गुजरात या राज्याला. तर गुजरात या राज्याला 3ऱ्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक SFSI या यादीत मोठ्या राज्यांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला आहे मित्रांनो. मग इम्पॉर्टंट पॉईंट बघू आता आपण. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण म्हणजे FSSAI या संस्थेने तयार केलेल्या SFSI या 3ऱ्या आवृत्तीचे हे प्रकाशन केले आहे. कोणी केले आहे? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. मग केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत? तर मनसुख मांडविया. आणि त्यांनी या 3ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले आहे. मग मित्रांनो, आपण प्रश्नामध्ये काय पाहिलं की गुजरात हे राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक SFSI यादीत प्रथम क्रमांकावर आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहेत? तर
केरळ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तमिळनाडू हे तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि गुजरात हे पहिल्या क्रमांकावर आहे. कशामध्ये? तर मोठ्या राज्यांच्या यादीमध्ये. आणि मग छोट्या राज्यांच्या यादीमध्ये कोणतं राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे? तर गोवा हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेघालय हे राज्य आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मणिपूर हे राज्य आहे. मग केंद्रशासित प्रदेशमध्ये जम्मू आणि काश्मीर हे पहिल्या क्रमांकावर आहे, केंद्रशासित प्रदेश. आणि दुसऱ्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार बेट हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. आणि मग मित्रांनो इथे उल्लेख आला गुजरात राज्याचा उत्तरामध्ये. मग गुजरात राज्याबद्दल आपण स्टॅटिक जीके बघून घेऊ. मग गुजरात राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर 1 मे 1960 मध्ये. राजधानी काय आहे गुजरात राज्याची? तर गांधीनगर. मुख्यमंत्री कोण आहे? तर भूपेंद्र पटेल. आताच त्यांची नियुक्ती झाली आहे. आणि याच्या आधी कोण होते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री? तर विजय रूपाणी. आणि राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत. गुजरात राज्याच्या राज्यसभा सीट एकूण किती आहे? तर 11. आणि लोकसभा सीट किती आहे? तर 26. आणि विधानसभा सीट किती आहे गुजरात राज्याच्या? तर 182. आणि उच्च न्यायालयाचं नाव काय आहे? तर गुजरात. मग गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर न्यायमूर्ती विक्रम नाथ. गुजरात राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर 33. गुजरात राज्यामध्ये कोणकोणती धरणं आहेत? तर सरदार सरोवर धरण, दंतीवाडा धरण, धारोई धरण, कमळलेश्वर धरण, ढोली ताजा धरण, उकाई, काढना, खोदियार आणि कल्पसर इत्यादी गुजरात राज्याची धरणं आहेत. मग गुजरात राज्यामध्ये कोणकोणती लोकनृत्य आहे? तर गरबा, रासलीला, दांडिया रास, झकोलिया, दीपक नृत्य, पणिहारी, बबई आणि लास्या इत्यादी गुजरात राज्याची प्रमुख लोकनृत्य आहे. मग गुजरात राज्यामध्ये कोणकोणती राष्ट्रीय उद्याने आहे मित्रांनो? तर गिर राष्ट्रीय उद्यान, वेलावदा राष्ट्रीय उद्यान, बंसदा मेरीन राष्ट्रीय उद्यान. बंसदा राष्ट्रीय उद्यान आणि मेरीन राष्ट्रीय उद्यान इत्यादी गुजरात राज्याचे राष्ट्रीय उद्यान आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी पूर्ण 13 प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका आणि अभ्यास करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो आपला व्हिडिओ दररोज सकाळी 6 वाजता अपलोड होतो. डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ दररोज सकाळी 6 वाजता अपलोड होतो. आणि जर तुम्हाला टोक्यो ऑलिम्पिक आणि टोक्यो पॅरालिम्पिकचा अभ्यास करायचा असेल तर ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईल. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकतात मित्रांनो. चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला इथेच विराम देऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.